महाराष्ट्रामध्ये नुकताच 2360 ग्रामपंचायतीचा निकाल आला आणि त्यांनी मतदारांनी आपली दिशा स्पष्ट केली आहे। भाजपला जरी बहुमत मिळालं असलं तरी सुद्धा अजितदादांनी मात्र डोकं वरती काढलंय हे विसरून चालणार नाही। तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये कोणतीही घटना घडली तरी सुद्धा शरद पवारांचाच त्यात हात असतो हे आता महाराष्ट्रातील मतदार विसरले आहेत आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात मिळू शकते। या सुद्धा गैरसमजातून उद्धव ठाकरेंनी बाहेर आले पाहिजे। नेमकं ग्रामपंचायतीच्या निकालांनी महाराष्ट्राला काय दिशा दिली आहे आणि काय इशारा भाजपला सुद्धा दिला आहे या विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषक। नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली नेमकी दिशा कोणत्या पद्धतीने असू शकतं। भाजपने मिशन 45 जे लोकसभेसाठी खासदार ठरवले आहेत, तसंच शरद पवार यांनी अजितदादा सोडून गेले तरी आपल्याला फरक पडत नाही। मतदारांसमोर जाताना आश्वासक चेहरा शरद पवार असतील, मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवार पुढे मतदारांना दिसलेच नाही असा काही प्रकार झालाय। तर ज्या भाजपने अजितदादांना म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी तोडून अजितदादांना आपल्या सोबत घेतल्याने भाजपला वाटलं होतं की भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, मात्र इथे भाजपचा मतदार न वाढता अजितदादाच वाढलेले दिसत आहेत। तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी अनेकदा प्रत्येक भाषणामध्ये हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा असं वारंवार प्रत्येक सभेमध्ये आपल्या त्यांनी सांगितलं होतं आणि निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष चक्क 6व्या नंबरवर जाऊन बसलाय। त्यामुळे सहानुभूती नागरिक देतील, सहानुभूती मतदार देतील हे आता तुम्ही विसरा। मतदारांना विकास हवा आहे, मतदारांना खरा काम करणारा नेता हवेत, हेच ग्रामपंचायतीने आपल्या निकालातून दाखवून दिलाय। याबद्दल आता सर्वच पक्षांनी सतर्क होणं अत्यंत गरजेचं आहे। या निकालांमुळे अनेक दिग्गजांच्या झोप उडाली असेल, शरद पवार तर सोडून द्या, भाजपच्या नेत्यांच्या सुद्धा झोप उडाली असतील। जरी आज भाजप प्रमुख पक्ष म्हणून महाराष्ट्रात जरी ग्रामपंचायतमध्ये जास्तीत जास्त जागांवर विजयी होत असला तरी सुद्धा काल निर्माण झालेला अजितदादा कालच म्हणता येईल, कारण तोपर्यंत त्यांचं राष्ट्रवादी शरद पवार त्यांच्या पाठीशी होते। मात्र काही महिन्यांपूर्वीच ते वेगळे झाले आणि महाराष्ट्रात चक्क दुसऱ्या नंबरवर अजितदादांचा पक्ष येऊ शकतो। अजितदादांचे इतके उमेदवार निवडून येऊ शकता हा भाजपसाठी मोठा धोकाच आहे। हे नेत्यांनी जर वेळीच ओळखले नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकसभा असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, अजितदादा महाराष्ट्रातील निर्णायक भूमिका निवडण्यातील हिरो असल्याशिवाय राहणार नाही। याबद्दल भाजप जर अजूनही सतर्क झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा ही महाराष्ट्रातली मोठी राजकीय शक्ती निर्माण होऊ शकते। या ग्रामपंचायत निवडणुकांनी ती एक छोटीशी झलकच दाखवली असं आपल्याला म्हणता येईल। तर दुसरीकडे शरद पवार हे महाराष्ट्रातील प्रत्येक वेळी कोणतंही राजकारण घडत असेल किंवा इतर कोणताही प्रसंग असला तरी केंद्रबिंदूस्थानी मात्र शरद पवार असायचे। मात्र त्यांच्याच मतदारसंघातलं उदाहरण घेतलं, बारामती जर मतदार संघातलं उदाहरण घेतलं तर बारामती हा पवार कुटुंबियाचा अविभाज्य भाग आहे। प्रत्येक वेळी महाराष्ट्रावर राज्य करताना बारामतीने त्यांना साथ दिलेत, मात्र याच पवारांना बारामतीने साथ दिलेत, मात्र शरद पवारांना त्यांनी टाळलायत आणि अजितदादांना साथ दिलेत। तब्बल 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि तिथे थोड्या ना थिडक्यात तब्बल 24 जागांवर अजितदादांचं मंडळ हे सगळीकडे निवडून आलंय। त्यामुळे शरद पवारां सुप्रियाताई असतील आणि रोहित पवार यांच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातो की ज्या गैरसमजात आपण होते, आश्वासक चेहरा ज्या मतदारांना आपण दाखवत होते त्याच मतदार आपल्याला कंटाळलेले आहेत हे आपल्याला अजूनही कळलं कसं नाही। आणि त्यामुळे तब्बल 28 पैकी 24 जागा अजितदादांनी घेऊन दाखवून दिल्या आहेत की आपण
शरद पवार साहेब, आपण जो राजीनामा दिला होता तो योग्यच होता, मात्र आपण ही धुरा आमच्याकडे सोपवली नाही, त्याचा हा परिणाम आहे. मतदार राजांना अजितदादा हवेत, शरद पवार नको, हे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये स्पष्ट मतदारांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे शरद पवार साहेब, आपण जो राजीनामा दिला होता ती खरोखर योग्य वेळ होती. जे आपण राजकीय करिअर महाराष्ट्रात केलं होतं आणि महाराष्ट्राच्या मतदार आणि नागरिकांवर जी आपली छाप पडलेली होती ती छाप कुठेतरी आपणच पुसली, असं आज आपल्याला वाटल्याशिवाय राहणार नाही. खरोखर त्याच वेळेला जर आपण राजीनामा दिला असता आणि तीच धुरा अजितदादांकडे जर पोहोचवली असती तर आज आपली राष्ट्रवादी नक्कीच वाढली असती. आणि त्याही पेक्षा आपला अनेक दशकांपासून जो महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप होती ती तशीच्या तशी राहिली असती. मात्र ती आपण स्वतः आपल्या फक्त मुलीच्या प्रेमापाठी, तिला हे पद मिळावं यासाठी आपण अजितदादांना टाळलं आणि त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम आज आपल्याला बघायला मिळत आहेत. हे फक्त ग्रामपंचायतीने दिलेली झलक आहेत. येणाऱ्या विधानसभा असतील आणि लोकसभा, त्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला अपयश मिळालं तर अनेक दशक महाराष्ट्रावर जे शरद पवार नावाची जी जादू चालत होती, जो करिश्मा चालत होता, तो करिश्मा संपल्यात जमा झाला आहे. आपण अजूनही जर हे लक्षात घेतलं तर येणाऱ्या काळात कुठेतरी ती छाप महाराष्ट्राच्या मनावर राहू शकते. आता याचा निर्णय घेण्याची वेळ मात्र आता येऊन ठेपलेली आहे. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुद्धा जरी ते आज तिसऱ्या क्रमांकावर गेले असेल, उद्धव ठाकरेंच्या सेनेला त्यांनी मागे टाकलं असेल, तरी सुद्धा आपल्याकडे मुख्यमंत्रीपद असूनही कुठेतरी आपलं कार्यकर्ते असतील किंवा आपल्या पक्ष वाढीकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहेत. त्यामुळे आज आपण तिसऱ्या पदावर फेकले गेले आहेत. खरं तर आपल्याकडे मुख्यमंत्री पदाला 1 वर्ष पूर्ण होत आहेत. अजितदादा तर काही महिन्यांपूर्वीच आपल्यामध्ये आले, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला ओव्हरटेक केला आहे. हा कुठेतरी आपल्यासाठी सुद्धा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, आपण आपल्या पक्ष वाढीकडे आणि नेमकं आपलं कुठे चुकत आहेत याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तर येणाऱ्या विधानसभा असतील आणि लोकसभा असतील त्यामध्ये आपला बार्गेनिंग पॉवर अत्यंत कमी होऊ शकतो. आपण ज्या राज्याचे मुख्यमंत्री राहिले असाल, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील तिथे आपल्या पक्षाला किंवा आपल्याला काही मंत्रिपद तरी मिळतील की नाही याचा जर गांभीर्याने विचार केला तर येणाऱ्या पुढील 5 ते 6 महिने अजून आपल्या हातामध्ये आहेत, तरी वेळ गेलेली नाही. याकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आपण उद्धव ठाकरेंच्या सेनेला जरी मागे टाकले असेल तरी महाराष्ट्रात आपण मागे आहात हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि त्यानंतरचं काँग्रेसचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर काँग्रेस सुद्धा या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर 4थ्या स्थानी गेला आहे. खरं म्हटलं तर काँग्रेस संपूर्ण देशामध्ये भाजप नंतरचा मोठा राष्ट्रीय पक्ष मानला जातो आणि नरेंद्र मोदी यांना आव्हान देणाऱ्या आघाडीमध्ये काँग्रेसचा महत्वाचा रोल आहे. आणि खरं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये काँग्रेस एकेकाळी प्रचंड मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात होता, मात्र आज चक्क 4थ्या स्थानावर जाऊन बसला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना हरवणं हा विषय तर आपल्यासाठी फारच दूर राहिला. मात्र आपलं पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात टिकेल की नाही यासाठी पक्ष नेतृत्वाने लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला हरवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्वच आपण गमावत आहे की काय याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. खरं तर राष्ट्रीय लेवलला 2ऱ्या नंबरचा पक्ष असणारा महाराष्ट्र लेवलला 4थ्या नंबरवर पक्ष जातो. जे काल उदयास आलेले पक्ष एकनाथ शिंदेचा म्हणा किंवा अजितदादांचा, ते 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर गेले आणि आपण इतक्या 4थ्या क्रमांकावर जाऊ शकतो याचा अर्थ काय हे वरिष्ठांनी आजच लक्षात घेतलं तर नरेंद्र मोदींची फाईट करण्यापेक्षा आपला अंतर्गत वाद मिटवून आपल्या पक्षाचं कमीत कमी अस्तित्व तरी महाराष्ट्रात आणि देशात राहील यासाठी काम करण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आणि 4था महत्त्वाचा पक्ष मिशन 45 लोकसभेसाठी बघणारा भाजपचा, आपल्या बाले किल्ल्यांमध्ये, नागपूर सारख्या आपल्या बाले किल्ल्यांमध्ये
भाजपचं अस्तित्व धोक्यात आलंय. त्यामुळे भाजपने कोणत्याही गैरसमजात न राहता पुन्हा एकदा मैदानात उतरून चांगल्या पद्धतीने काम केलं तर ते आपल्या मिशन पर्यंत पोहोचण्यात यशस्वी होऊ शकतात. आजही भाजप एक नंबरला आहेत, ग्रामीण भागात चांगल्यापैकी रुजला गेलेला आहे. तरी सुद्धा कोणत्याही गैरसमजात न राहता जे बाहेरून नेते मंडळी घेतले आहेत, नितेश राणेंसारखे कोकणामध्ये त्यांनी एकही सीट गमावलेली नाही असे नेते भाजपने आपल्यासोबत घेतलेले. ही जरी जमेची बाजू असली तरी सुद्धा आपले जे मंत्री, दिग्गज मंत्री आहेत, ज्यांना भाजपमध्ये मोठे स्थान आहेत, त्यांच्याच ठिकाणी मतदारांनी त्यांना मात्र आपली जागा दाखवली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे भाजपने सुद्धा कोणत्याही गैरसमजात न राहता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची गरज आहे. एकंदरीतच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी मतदार राजांनी सर्व पक्षांना दाखवून दिलेत की आम्ही कोणत्याही भावनिक लाटेत जात नाहीत, किंवा ज्या सत्ताधाऱ्यांना जरी घमेंड आली असेल की आमच्याशिवाय पर्याय नाही, त्यांना सुद्धा त्यांनी धूळ चारली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने गैरसमजात न राहता योग्य नेत्यांना आणि विकासाच्या मार्गाने चालणाऱ्या नागरिकांच्या मागे मतदार नक्की उभा राहील. हेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून मतदार राजांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना दाखवून दिलं आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने हे दाखवून दिले आहेत की मतदार राजा कोणत्याही भावनिक लाटेमध्ये जाणार नाही. भाजपला सुद्धा हे दाखवून दिलं आहे की सत्ताधाऱ्यांनो, जर तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार नसेल तर तुमची योग्य जागा दाखवली जाईल. दिग्गजांनी, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्रात पानही हलत नव्हतं, त्यांना सुद्धा ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहेत की आमच्यासाठी योग्य नेता व योग्य वेळ मिळाली तर आम्ही तुम्हाला सुद्धा विसरू शकतो. अशा प्रकारचं राजकारण एकंदरीतच ग्रामपंचायतीने दिले आहेत. त्यामुळे या संपूर्ण विषयावर आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्रात भावनिक लाट यापुढे येण्याची शक्यता आहे का? की अनेक वर्ष ज्या शरद पवारांची महाराष्ट्रात जादू चालायची ती येणाऱ्या मोठ्या निवडणुकांमध्ये दिसेल का? याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. अजूनही आधार न्यूजला शेअर केलं नसेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.